नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता प्रेमाचे 7 रंग चालू आहेत आणि त्यामध्ये 5वा प्रेमाचा रंग जो आहे तो म्हणजे भय. आता हे भय काय असणार आहे तर ऑब्विसली आपल्याला माहितीच आहे की रम्या आणि वसु आत्याने ते सीसीटीव्ही फुटेज ज्या कॅमेऱ्यात आहे ज्या पेनड्राईव्ह मध्ये आहे तो पेनड्राईव्ह आता एका हॅकरकडे दिलेला आहे. आता त्या हॅकरकडून त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज मिळणार आहे. आता त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांच्या दोघींच्या समोर येणार आहे की काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवा आहे. आता त्या दोघीही जाम खुश होणार आहेत. त्यांच्या आनंदाला काही पारावारच नाहीये, कारण त्यांना तर इकडे काव्याला उद्ध्वस्त करायचं होतं. कारण नंदिनी आणि जीवा ऑलरेडी उद्ध्वस्त झालेले आहेत, घरातल्यांच्या नजरेत पडलेले आहेत. पण त्यांच्या हाती तर आयतं घबाड मिळालेलं आहे. ते म्हणजे एकाच वेळी काव्य आणि जीवा दोघही उद्ध्वस्त होऊ शकतात. आणि इकडे गुरुजी सुद्धा आलेले आहेत. गुरुजींनी पुन्हा भाकीत केलेलं आहे. जसं मागच्या वेळेस केलं होतं तसं मागच्या दोन्ही वेळेस आता गुरुजींनी भाकीत केलं होतं. ते भाकीत खरं ठरलं होतं आणि आता पुढचं भाकीत गुरुजी इकडे काव्या, जीवा आणि नंदिनी या तिघांच्या समोर करत आहेत. आणि ते म्हणजे 16 डिसेंबरला खूप मोठा धमाका होणार आहे. आता 16 डिसेंबरला धमाका काय होणार तर इकडे वसु आत्या आणि रम्या या दोघींनी ठरवलेलं आहे की आता ह्या व्हिडिओचा धमाका आपण 16 डिसेंबरला करायचा. पण जेव्हा वसु आत्या आणि रम्या तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवणार आहेत तेव्हा काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ कसे पेटून उठणार आहेत आणि त्यांची वाट लावणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. इकडे आता नंदिनी, जीवा यांचं नातं फुलू लागलेलं आहे, तर काव्या आणि पार्थ यांचंही नातं फुलू लागलेलं आहे. कारण जीवासाठी नंदिनीने जी गोष्ट केलेली आहे ती इतकी मोठी आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. जीवाने जे नंदिनीसाठी केलेलं होतं तशाच पद्धतीची गोष्ट नंदिनीने जीवासाठी करून एक मोठी म्हणजे जीवाला त्याचा मान सन्मान परत मिळवून दिलेला आहे. कारण नंदिनीचा आनंद निवास जीवाने परत आणला होता, तर इकडे जीवासाठी आणि घरातल्यांच्या प्रेमासाठी नंदिनीने घरातल्यांचा आनंद आणि जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद, घरातलं सुख शांती सगळं परत आणलेलं आहे. ते म्हणजे तो आजीचा हार परत मिळवलेला आहे. आणि एवढी मोठी गोष्ट नंदिनीने केलेली आहे. खरं तर या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा वसु आत्या आणि रम्याला खूप आनंद होत होता आणि त्याच वेळी एका गोष्टीच्या मागे लागलेल्या होत्या. आणि ती गोष्ट म्हणजेच की आता ह्या पेनड्राईव्ह मधलं सीसीटीव्ही फुटेज यासाठी त्यांनी सुनीताचीही जाऊन भेट घेतलेली होती. सुनीताकडेही त्या जाऊन आलेल्या होत्या, परंतु सुनीताने सांगितलं की माझ्याकडे आता कोणतीच गोष्ट नाहीये. पण त्या पेनड्राईव्ह मध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होतं त्याच्यामध्ये काव्य आणि तिचा बॉयफ्रेंड होता. मी खूप वेळा पाहिलेला आहे, लग्नाच्या आधीही आणि लग्नाच्या नंतरही. आता हे ऐकल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की त्यांना हाती काही लागलेलं नसतं, पण आता हे सीसीटीव्ही फुटेज आपण मिळवायचं एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या आणि जीवा बोलत असतात. जीवा काव्याला म्हणत असतो की आता आपल्याला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. काव्या म्हणते की जीवा, मी नंदिनी ताईची बहीण म्हणून सुद्धा तू माझ्यासाठी काहीही करू नकोस. जीवा म्हणतो की काय झालं, मी एक माणुसकी म्हणून केलेलं आहे, मी नंदिनीची बहीण वगैरे काहीच तिथे विचार केलेला नाही. असं जेव्हा जीवा सांगू लागतो तेव्हा जीवाला काव्या म्हणू लागते, मगाशी बघितलंस ना, नंदिनी ताईला एक वेगळा संशय आलेला होता. कारण आमच्या घरातल्या व्यतिरिक्त बाकीच्यांना हे कसं कळलं हा प्रश्न तिला पडलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नव्हतं, असं काव्या इकडे जीवाला सांगत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की अगं पण असं कसं करू शकतो ना मी, कारण एक माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही, कारण काहीही झालं तरीही सगळे पुरावे मी नष्ट केलेले आहेत, त्यामुळं घाबरण्याची गरज नाही. तेव्हा मात्र एक गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे फार्म हाऊसवरती जेव्हा एका बॅगमध्ये जीवाने सगळे पुरावे ठेवलेले होते त्यातला एक जीवा आणि काव्याचा जो फोटो आहे तो फोटो खाली पडलेला आहे आणि तो फोटो नक्कीच कोणाच्या तरी हाताला लागू शकतो. परंतु इकडे आता त्या दोघांनीही ठरवलेलं असतं, त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि जीवा इकडे काव्याला सांगत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही
मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मीही नंदिनी बरोबर मुहान व्हायचं ठरवलेलं आहे. तर काव्याही सांगते की हो, माझ्याही मनात आता पार्थबद्दल रिस्पेक्ट वाढत चाललेला आहे. मीही त्यांचा विचार करू लागलेली आहे, असं ती सांगत असते. खरं तर हे दोघंही त्यांच्या आयुष्यात मुहान होत आहेत आणि इकडे जीवाला सुद्धा नंदिनीबद्दल फिलिंग्स वाटत आहेत. तो सुद्धा खुश आहे नंदिनी बरोबर, कारण नंदिनी त्याची जी काळजी घेत असते, त्याच्याशी प्रेमाने वागत असते, त्याला त्याला खूप छान वाटत असतं. इकडे नंदिनी म्हणत असते की जीवा, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना ते खूप मोठं होतं. पण जीवा म्हणतो की नाही नंदिनी, तू माझ्यासाठी जे केलंय ना ते खूप मोठं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा, जी लोक तुमचा इन्सल्ट करत होते, सगळं चालू होतं ना, तुमचा जो रिस्पेक्ट आहे तो तुम्हाला परत मिळणार आहे जीवा. जे आपलं आहे ते आपल्याला मिळतच असतं, असं इकडे नंदिनी जीवाला सांगत असते. इकडे रम्याला मात्र इतकं वेळ लागले की कधीही एकदा मी ते पेनड्राईव्ह मिळवते आणि त्यातलं ते सीसीटीव्ही फुटेज पाहते. या काव्याचा बॉयफ्रेंड मला समोर आणायचा आहे आणि काव्याला पारच्या आयुष्यातून काढून टाकून मला पारसोबत लग्न करायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. ती मात्र तिच्या मित्राला फोनवर फोन, मेसेजवर मेसेज करत असते. मग तिचा मित्र सांगतो की हो, होतच आलेलं आहे काम, थोडा धीर धर, असं तिला सांगितलं जातं. आणि मग त्या क्षणी तिच्या मित्राचा मेसेज येतो आणि ती मात्र खुश होते. फायनली रम्याला आता तो पेनड्राईव्ह रिकवर झाल्याचा मेसेज आलेला आहे. ह्या दोघीही म्हणतात की चला आता वादळ आणायचं, असं वादळ आणायचं की त्या वादळात हे सगळे गेले पाहिजेत, उद्ध्वस्त झाले पाहिजेत, असं ठरवलेलं असतं. इकडे आता नंदिनी त्याचबरोबर जीवा यांचं नातंही फुलू लागलेलं आहे. ते दोघंही एकमेकांना सावरत, एकमेकांची साथ देत आता पुढे जात असतात. परंतु या सगळ्यामध्ये राडा करायला मात्र ह्या तयारच असतात. त्याचबरोबर इकडे नंदिनी खूप काळजी घेत असते जीवाची, त्याला काय हवं नको ते पाहत असते. आता आपल्याला पाहायला मिळतं की ह्या दोघींचं काहीतरी कारस्थान आहे हे नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि मग या दोघींनी आता राडा करायचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर गुरुजींनी सुद्धा आता आल्यानंतर इकडं सांगितलेलं आहे की 16 तारखेला खूप मोठा धमाका होणार आहे, खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. जे इतके दिवस समोर आलं नव्हतं ते सत्य समोर येणार आहे, असं सांगितलं जातं. आता मात्र नंदिनीच्या लक्षात येतं की ह्या दोघींचा काहीतरी गोंधळ सुरू आहे. म्हणून नंदिनी त्या दोघींकडे गेलेली असते आणि त्या दोघींना घेऊन खाली येते. आता सगळेच जण खाली असतात. खाली आल्यानंतर नंदिनी मात्र त्या दोघींनाही म्हणत असते की हे बघा, तुमचं जे काही चाललेलं आहे ना कारस्थान, ते बंद करा. कारण तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने वागलेला आहात ते तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही काय करू शकता आणि कसं वागू शकता. मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगते की आतापर्यंत झालेल्या चुका होत्या त्या बंद करा. इकडे मात्र नंदिनीने कितीही समजून सांगितलं आणि काहीही केलं तरी यांच्या दोघीत मात्र फरक पडणारच नाहीये, हे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा मात्र या दोघीही तिथं सांगू लागतात की तू आम्हाला अक्कल शिकवायची अजिबात गरज नाही, आम्हाला कळतं की आम्ही काय केलं पाहिजे, असं त्या बोलू लागतात. तेव्हा ती सांगत असते की आमच्याकडे अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमच्या समोर काव्याने काय काय गुण उधळलेले आहेत ते येणार आहेत. तेव्हा मात्र नंदिनी त्याचबरोबर काव्या या सगळ्यांना धक्का बसतो. नक्की काय झालंय, नक्की यांना असं काय बोलायचं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र ती म्हणते की आमच्याकडे काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडचं सीसीटीव्ही फुटेज आहे. विक्रम आणि मानिनी म्हणतात की बाद झालं. मानिनी म्हणते की मागच्या वेळेस सुनीता ही असंच बोलत आली होती आणि मला माहिती आहे की काव्य कशी आहे, त्यामुळे तिच्याबद्दल असलं काहीही बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण तिच्याबद्दल जर अपशब्द बोलले तर गाठ माझ्याशी आहे, असं विक्रम आणि मानिनी तिला ठणकावून सांगतात. आता मात्र रम्या तो व्हिडिओ जो आहे मोबाईलवरचा तो सगळ्यांना दाखवते. तेव्हा मात्र इकडे काव्या सांगू लागते की तो व्हिडिओ, जीवाने मला गुलाबाचं फूल दिलं, बरोबर असंच म्हणायचं ना तुम्हाला, पण जीवाने ते गुलाबाचं फूल माझ्या हातात कधी दिलंय हे माहितीये का तुम्हाला, असं विचारलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सगळेजण तिथं असतात आणि मग इकडे मानिनी म्हणते मला माहितीये हे सगळं काय झालेलं आहे ते. आणि पार्थ तिथे येतो आणि पार्थ सांगू लागतो की ते गुलाबाचं फूल मी काव्याला दिलं होतं आणि काव्याच्या हातातून पडलं होतं. नेमका जीवा तिथे मीटिंगसाठी आलेला होता आणि त्यानंतर जीवाने ते फूल उचलून काव्याच्या हातात दिलंय. एवढ्या एका व्हिडिओवरून तुम्ही असं म्हणणार का की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे? कसं शक्य आहे? कारण तसं काय असतं ना तर त्यांनी मला सांगितलं असतं. अशा पद्धतीने यांचं बोलणं सुरू आहे. आणि आता मात्र इकडे नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ
हे सगळेजण बाजू समजून घेत आहेत, समजून सांगत आहेत की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत होत्या. आणि इकडे त्याच पद्धतीने सांगितलंही जातं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याला जबाबदार कोण आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता रम्या आणि वसूची वाट लागलेली आहे. मानिनी आणि विक्रम म्हणतात की बाद झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही, कारण आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. माझ्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची